हॅलो, सगळ्यांना जोहार. तर हात वर करा. सगळ्यांना जोहार. वसई तालुका क्रिकेट असोसिएशन गेल्या वर्षापासून हे क्रिकेटचे सामने आयोजन प्रत्येक रविवारी. पाटील साहेब, जवळजवळ 108 टीम आमच्या असोसिएशन मध्ये, 120 टीम आमच्या असोसिएशन मध्ये आहेत. आमच्याकडे वेळ कमी पडतो म्हणून आज 2 ठिकाणी आयोजन आहे, गोराड आणि इकडे. मगाशीच एक गणेशपुरी संघ निघाला होता, म्हणजे मला वाटतं दुसऱ्या दिवशी सुपर 4 मध्ये, तिसऱ्या दिवशी. परंतु दोन्ही ठिकाणी तो सुपर 4 मध्ये असल्या कारणाने असोसिएशनचा नियम असा आहे की ते एकाच ठिकाणी तुम्हाला खेळता येईल फायनलला. त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं समोरच्या संघाला विजय देऊन ते तिकडे मोठं मन करून गोराड, खरं तर त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. असोसिएशन तयार करताना अनेक नियम आम्ही तयार केलेत आणि त्या नियमावलीत हे सगळे सामने होतात. बक्षीस मात्र फक्त 20,000 रुपये असते. परंतु आज इथे शिरोली गावामध्ये एक वेगळं वातावरण आहे. जय हनुमान क्रिकेट संघ, नाट्य मंडळ, सर्व ग्रामस्थ, म्हणजे कुठेतरी मी असोसिएशन हा भाग थोडासा विसरल्यासारखा झाला. असो, परंतु ज्या गावात आपण राहतो, ज्या परिसरात राहतो, तो आपला समाज, आणि कुठेतरी आपण एका ठिकाणी आलो पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी प्रकाश जाधव, महेंद्र गरेल, शिरीष सारकर, रुपेश फागी असे बरेचसे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी एक संकल्पना डोक्यात आणली की आपल्या मुलांना आपल्या ग्राउंडवर आपल्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी प्रयत्न केले. म्हणून त्यांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आपल्या खेळाडूंना आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आपण आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी, आता तुम्ही बघता शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल बाकी असतो. म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आपले खेळाडू किती चिवट आहेत याचं हे ताजं उदाहरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत निर्णय कोणत्या बाजूने झुकेल हे आपण सांगू शकत नाही. असो, ही प्रत्येकाने केलेली मेहनत. आपण 4 दिवसापासून इथे 48 संघांनी सहभाग घेतला होता. जे हरलेत त्यांना आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत, जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मगाशी अगदी शेवटचा सामना, अंतिम सामना पाहता पाहता कदाचित एखादा झेल तर रुपेश फागींचा झाला असता तर भाताना संघ जास्त मेहनत करावी लागली असते मागे राहिलेल्या प्लेयरांना. परंतु एक झेल सुटण्याने मला वाटतं त्याच्या नावावर 19 धावा काहीतरी झाले वाटतं. म्हणजेच आपण जे ठरवतो ते साध्य नाही. शेवटी ते खेळ आहे आणि खेळ हा खेळासारखाच असतो. आणि प्रत्येक ठिकाणी खेळाडू वृत्तीने आपण सगळे सामने खेळले जातात. चुका ह्या होतच असतात. त्याच्यामुळे ते सुधारण्याचं, ते चिंतन करण्याचं काम गेल्या वर्षापासून आपण करत आहोत. शिरवली इथे काय चूक झाली ही नंतर आम्ही कमिटी मेंबर बसतो आणि ती सुधारण्याचं काम आम्ही निश्चित करतो. मित्रांनो, आजचा दिवसच आहे. शेवटच्या दिवशी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण काय कमावलं वर्षभरात यातून चिंतन करणं आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होतं याच्यासाठी विचार करणं, या 2 गोष्टी आजच्या दिवशी आहेत. त्याच्यामुळे शुभेच्छाही देईन आणि गेलेलं जे काय आपण गमावलं त्याच्यासाठी धन्यवादही देईन आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच गुरुजी, हा शिरवली गाव आहे. नेहमीच तुम्हाला एकत्र दिसणार क्षेत्र